एकंदरीत तुम्ही कुठून येत होतात? मी सर शेताहून माझ्या शेतून म्हैशीचा आणि शेळ्याचा चारा पाणी करून संध्याकाळी 7:30ला घराकडे येऊ लागलो. ही घटना कधीची घडली? हे 19 तारखेला संध्याकाळी 7:30 पावणे 8च्या दरम्यानचे आहे. तर तुमच्या संग काय वाद वगैरे काय होता? वाद सध्या त्यानं त्याच्या मुलानं कट मारली गाडीची. कारनं उडू लागलं सुरुवातीला. तर मी कारनं कशासाठी उडवतो दुसरे म्हणून गाडी बाजूला लावू जशी त्याचे दुसरे त्या पोराचे मेन एकनाथ बत्तलवाड आणि मारुती बत्तलवाड, राजू बत्तलवाड आणि हरी बत्तलवाड या चौघानं पाठीमागून मला धरून आडवं पाडलं. एकाच्या हातात राड, इटकर, धोंडे आणि खंजरचे सुद्धा मार आहेत. हे इथं पाठीमध्ये वार केले. म्हणजे मी बेशुद्ध झालो. 6 जणांना मारलं. नंतर म्हणजे आई आल्यावर आईच्या तोंडात मिरचू फेकलं, डोळ्यावर तिच्या बी फेकलं आणि नंतर म्हणजे बायको आल्यावर हिच्यावर सुद्धा मिरचू फेकून मारहाण झाली. 3 सीझर आहेत माझ्या सीझरच्या 3 सीझरच्या लेडीजवर लाथा घातल्यात चौघांना पण. आणि सत्य घटना आहे सर. गावात जाऊन पोलीस पाटला विचारा, तंटामुक्ती अध्यक्षाला विचारा, सरपंचाला विचारा. घटनास्थळी 100 लोक होते तिथं. आणि ते मोठा गुंडा असल्यामुळं, सगळ्यात मोठा गुंडा उपसरपंच असल्यामुळं बयान देण्यासाठी गावात लोक थोडंसं दचकशीत. पण CCTV फुटेज पण आहेत गावात. त्याची चौकशी लावा सर. प्रशासनानं अजून 4 दिवस झाला आमचा कुठलाच गुन्हा घेतला नाही. आम्ही पोलीस स्टेशनला गेल्या सर. पोलीस स्टेशनहून इकडे रिपोर्ट दिले पण इथून बयान दिलं नाही आम्हाला. काही बयान हां पोलीस स्टेशनहूनच गेलो. त्यानं म्हणले तुम्ही पोलीसवाले आलेच नाही ना इथं तक्रार घ्यायला. त्यांना त्याची सर पुऱ्या गावानं बघितलं. मी पोलीस स्टेशनला गेलो. पोलीसवाल्याने इकडं पाठवलं. तुम्ही जा म्हणले दवाखान्यात, आम्ही येतो म्हणले पण अजून कोणी आलं नाही इकडं. मी लक्ष्मी विनोद गोविंदवाड. विनाकारण उगाच सर भांडण केलं. माझ्या नवऱ्याला भर चौकामध्ये मारून टाकलं होतं, बेशुद्ध मेलेच म्हणून टाकलं होतं सर. आम्हाला घरी लोक सांगायला आल्याच्यानंतर मी आणि माझी सासूबाई, घरची बाई आम्ही गेल्या. घरी आमची माणसं दुसरे कोणीच नव्हते. मग गेले ना आम्हाला बी मारले सर मिरचू टाकून. आणि आम्हाला सोडू बी देणार गेले. आणि डबल यायला बेशुद्ध पडल्यानं सुद्धा याच्यावर वारा केली सर. त्याच्या हातात तलवारी, खंजर आणि पंच होते. इटकऱ्यानं मारू लागले सर. आणि जवळ कोणी माणसं दुसरे आले की बाया मिरचू फेकू लागले सर त्याची. आणि मुख्य आरोपी एकनाथ विठ्ठल बत्तलवाड, मारुती विठ्ठल बत्तलवाड आणि हरी मारुती बत्तलवाड, महादेव मारुती बत्तलवाड, धुरपता मारुती बत्तलवाड आणि महानंदा एकनाथ बत्तलवाड आणि पुंडलिक विठ्ठल बत्तलवाड आणि अनुराधा महादेव बत्तलवाड हे सगळे आरोपी होते सर. त्यांना सगळे करून प्लॅनिंग केली सर. आणि विनाकारण उगाच असं मारले सर. त्याला ताबडतोब अटक झाली पाहिजे. आणि असंच करायला ते सर. गावामध्ये गावात आहे कुठेही सर ते खंडणीसाठी पैशासाठी कोणाला असं मारायलेत आणि असं जगू दे नसेल. आणि आता जरी आम्ही गेले तर आमच्या जीवाला धोका आहे सर गावामध्ये. आणि आता मी सकाळी सर गेले ते डबा आणायसाठी, मला कट मारली सर त्यांनी. विठ्ठल एकनाथ बत्तलवाड यांनी कट मारली सर गाडीची. आम्ही येऊ लागल्या, मी माझा भाऊ येऊ लागल्यानं सर. लवकरात लवकर त्याला अटक केली पाहिजे. आणि आम्हाला जगणे मुश्किल केले सर त्या गावामध्ये. आणि आता इथे जायला सुद्धा भियाले सर गावाकडं. ही म्हणजे हेच मागणी आहे. आणि असं कोणालाही मारतात काय सर? गावामध्ये लोक आहेत की नाही? काय आरोपी अटक करावंच लागते सर कसंही केलं तरी. काय कायदा काय आहे की नाही समज तुम्हाला? असंच खुली आम्ही सोडून दिल्या काय सगळ्याला? आणि आमची फिर्यादही घेण्यात तरी पोलीस आहे. आणि 4 दिवस सर 19 तारखेला ही घटना घडली. आणि आम्हाला इकडे वाट लावून दिली मेडिकल करा म्हणून. अजूनही एकही पोलीस आला नाही सर इथं.